हळद आवळा लोणचं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, तसे ओल्या हळदीने हात पिवळे करून घेणे त्यातलाच हा प्रकार बरं का. नवजात शिशूला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून ज्या प्रकारे निर्जंतुकीकरण करून जपतात, तसाच काहीचा अनुभव लोणचं बनवताना येतो. पाण्याचा एक अंशही लोणचं बनवताना चालत नाही. ओल्या हळदीची चव तशी उग्र असते, त्यामुळे समप्रमाणात जोडीला आवळे घेतले. बरोबर आल्याचा तुकडा लिंबाला घेऊन आलोच म्हणाला. आवळ्याच्या तुरटपणाने हळदीच्या उग्रपणावर मात केली. अपोजिट अट्रॅक्ट्स त्यातलाच हा प्रकार. हळद ही अनेक आजारांवरती रामबाण उपाय मानली जाते. हळद ही कर्करोग, हृदयरोग, अतिसार, कावीळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरते. हळद जखमेवर लावल्यास जखम लगेच भरते. गुलाबी थंडीच्या पिवळ्या दमक शुभेच्छा.